नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंच व सदस्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती। राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे अशा ग्रामपंचायतीवर शासकीय अधिकारी किंवा त्रयस्थ व्यक्तीऐवजी विद्यमान सरपंच व सदस्य मंडळाचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासन यांनी घेतला आहे। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकशाही व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असून विकास कामांचा वेगही वाढणार आहे। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता। शासकीय अधिकाऱ्यांकडे एकाच वेळी अनेक गावांचा कार्यभार असल्याने स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता होती। या विरोधात सरपंच संघटनेने राज्यभर आंदोलन व पाठपुरावा केला होता। अखेर शासनाने सकारात्मक भूमिका घेत हा निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयामुळे स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत निर्णय प्रक्रिया जलद होईल, विकास कामे प्रलंबित राहणार नाहीत आणि ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक लोकाभिमुख पद्धतीने सुरू राहील, अशा भावना व्यक्त होत आहे। लाखांदूर तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद प्रधान यांनी या निर्णयामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक सक्षमपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने सुरू राहण्यास निश्चित बळ मिळेल। हा सर्व सरपंच आणि सदस्यांच्या एकजुटीचा लोकशाहीचा विजय आहे, असे त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होणार नाही, तर सरपंच व ग्रामपंचायत कमिटी हेच प्रशासक म्हणून ग्रामपंचायतचा कारभार चालणार। या पद्धतीचा निर्णय आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यामुळे नक्कीच या निर्णयामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक सक्षमपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने सुरू राहण्यास निश्चित बळ मिळेल। हा सर्व सरपंच आणि सदस्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे आणि ग्रामपंचायतचा कारभार चालवत असताना प्रशासक हा शासकीय अधिकारी असावा या विरोधात ग्रामपंचायत सरपंच संघटनेच्या वतीनं हायकोर्टामध्ये अपील दाखल केली होती, परंतु त्या अनुषंगानं शासनानं महाराष्ट्र शासनानं एक उत्तम आणि खूप चांगला आणि विकासाभिमुख निर्णय जो घेतलेला आहे, त्यामुळे आज सरपंच संघटनेचा हा विजयच नाही तर लोकशाहीचा सुद्धा विजय आहे। नक्कीच ग्रामपंचायत सुशोभितपणे किंवा चांगले व्यवस्थित आणि लोकशाहीच्या आधारावर चालण्यासाठी सरपंच हे प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा आहे।